हॅलो एव्हरीवन, वेलकम टू पीजी टेक अकॅडमी. तर मित्रांनो, या आधीच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की पॉइंटर आणि स्ट्रिंग कसं वापरले जातात. आता आपलं हे लास्टचं लेक्चर राहणार आहे. यामध्ये आपण पॉइंटर विथ स्ट्रक्चर स्ट्रक्चर सोबत पॉइंटर कसा वापरायचा ते बघणार आहोत. स्ट्रक्चर सोबत पॉइंटर कसा वापरायचा मित्रांनो ते तुम्हाला सांगणार आहे. त्याचं एक्झाम्पल देणार आहे मित्रांनो. याच्यावरती स्पेशल प्रश्न येऊन जातात मित्रांनो. आपल्या एक्झाम मध्ये 70 मार्काची जी एक्झाम राहते किंवा येईल ती तुमची युनिट टेस्ट 2, या दोन्ही मध्ये तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. लिमिटेशन सुद्धा बघणार आहोत पॉइंटर्सच्या. तर त्याआधी आपण स्ट्रक्चर काय राहतं ते बघून घेऊया. स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, स्ट्रक्चर इज अ कलेक्शन ऑफ डिफरंट डाटा टाइप्स. म्हणजे त्याच्यात इंटिजर सुद्धा असू शकतो, कॅरेक्टर सुद्धा असू शकतो, फ्लोट सुद्धा असू शकतो. ते कलेक्शन राहतो. हा काय आहे? स्टुडंट स्ट्रक्चर आहे. स्ट्रक्चर मध्ये तीन तीन डाटा टाईप आहेत: इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर. ते काय राहतो? डिफरंट डाटा टाईपचं कलेक्शन राहतो. स्ट्रक्चर आणि ॲरे मध्ये एक मेन डिफरन्स आहे. स्ट्रक्चर काय राहतो? कलेक्शन ऑफ डिफरंट डाटा टाईप, आणि ॲरे काय राहतो? कलेक्शन ऑफ सिमिलर डाटा टाईप. एवढं एक मेन डिफरन्स आहे. 2 मार्कासाठी आला तर तुम्ही तो पॉईंट लिहू शकता. तर आता स्ट्रक्चर, पॉइंटर विथ स्ट्रक्चर, पॉइंटर स्ट्रक्चर सोबत कसं वापरायचं ते बघणार आहोत आपण. मग त्यानंतर आपलं हे लेक्चर झाल्यानंतर फक्त आता IMPs द्यायच्या राहतात. ते IMPs सुद्धा देऊन टाकणार आहे मी याच्या पुढच्या लेक्चरमध्ये. तर आपलं याच्या पुढचं लेक्चर सुद्धा बघा. मग आपलं सर्व संपून जाईल. मग आपण काय करूया, एक पेपर अनालिसिस म्हणून एक व्हिडिओ टाकतो मी. त्यामध्ये मी तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स अनालिसिस करून सांगेन. प्रश्न कसे कसे पडत आहेत, कसे कसे पडणार आहेत, कसे कसे पडू शकतात हे सुद्धा सांगेन मी. तर IMP क्वेश्चन्स वगैरे वगैरे हे ह्याच्या नंतरच्या लेक्चरमध्ये देणार आहे, या युनिटची, युनिट नंबर 5 ची. ओके, तुम्हाला इथपर्यंत तर समजलं असेल मी काय काय म्हणलं आहे ते. चला तर आपण आपल्या कन्सेप्ट कडे जाऊया. पॉइंटर विथ स्ट्रक्चर. पॉइंटर कॅन बी डिक्लेअर विथ स्ट्रक्चर. पॉइंटर स्ट्रक्चर सोबत डिक्लेअर केला जाऊ शकतो. असं स्ट्रक्चरला आपण इथं डिफाईन करतो किंवा स्ट्रक्चरला आपण इथं डिफाईन करतो. इंट मेन फंक्शन मध्ये एकतर इथं डिफाईन करावं लागलं असतं, असं S1 करून स्ट्रक्चरला इथं डिफाईन करावं लागलं असतं, किंवा इथं डायरेक्ट डिफाईन करावं लागलं असतं. पण जिथं पण स्ट्रक्चरला तुम्ही डिफाईन करता तेव्हा त्याला डिफाईन करताना जर तुम्ही स्टार PTR ने डिफाईन केलं किंवा स्टार पी नुसतं P ने डिफाईन केलं, इथं काही पण असू शकतं मित्रांनो. इथं A स्टार B असं काही पण असू शकतं मित्रांनो. इथं फरक नाही पडत. व्हेरिएबलचं नाव काही पण असू शकतं, असंच तिथं सांगितलेलं आहे. फक्त जर तुम्हाला पॉइंटर बनवायचं आहे तर ते पॉइंटरची ओळख कशी होणार? स्टारनी. हा पॉइंटर ऑपरेटरनी त्याची ओळख होणार. मग इथं जर तुम्ही पॉइंटर ऑपरेटर वापरला तर इथं मागं कोणता पण व्हेरिएबल लावू शकता तुम्ही. ते व्हेरिएबल पॉइंटर व्हेरिएबल बनून जाईल. हे तुम्हाला समजलं ना इथपर्यंत? तर मित्रांनो, जसं की आपण ऑब्जेक्ट बनवित होतो ह्याचा, स्ट्रक्चरचा हा ऑब्जेक्ट बनवित होतो, तसा ऑब्जेक्ट इथं बनवित होतो. आता इथं डिक्लेअर करीत होतो. तर तिथं ऑब्जेक्ट थ्रू ऍक्सेस करायचे नाहीत. आता आपल्याला पॉइंटर थ्रू ह्याचे मेंबर्स ऍक्सेस करायचे. पॉइंटर थ्रू रोल नंबर ऍक्सेस करायचे, पॉइंटर थ्रू नेम ऍक्सेस करायचे, पॉइंटर थ्रू मार्क्स ऍक्सेस करायचे. तर ते कसं ऍक्सेस करायचं ते बघूया पॉइंटर थ्रू. तर ह्याचा प्रोग्राम सुद्धा येऊ शकतो. प्रोग्राम कसे, प्रश्न कसा पडतो ह्याच्यावरती ऐकून घ्या. राईट तुम्हाला एक हे दिला जातो, काय म्हटलं जातं. आता हेच पहा, ह्याचा क्वेश्चन तुम्हाला बनवून दाखवतो मी. ह्याचा क्वेश्चन मी तुम्हाला बनवून दाखवतो. या प्रोग्रामचा क्वेश्चन कसा असेल ते तुम्हाला सांगतो. आता मित्रांनो, क्वेश्चन कसा असेल? राईट ए प्रोग्राम, डिफाईन ए स्ट्रक्चर स्टुडंट. पहा काय म्हणत आहे, राईट ए प्रोग्राम, डिफाईन ए स्ट्रक्चर स्टुडंट. स्टुडंट नावाचा एक स्ट्रक्चर बनवा म्हणत आहे. इन हिट्स स्ट्रक्चर मेंबर्स शुड बी रोल नंबर, नेम आणि मार्क. स्ट्रक्चरचे मेंबर्स काय असले पाहिजे? रोल नंबर, नेम आणि मार्क. आणि ते आणि फक्त हे एवढं क्वेश्चन असला आणि ते डिस्प्ले इट फॉर 1 स्टुडंट म्हणलं, आणि त्याच्या पुढे जर तुम्हाला एक छोटीशी लाईन बाय युझिंग पॉइंटर म्हणलं की तिथं तुम्हाला पॉइंटरचा ऑब्जेक्ट बनवायचा हे समजून घ्या. आणि बिना समजा काहीच म्हणलं नाही तर तिथं तुम्हाला साधा S1 ऑब्जेक्ट बनवून लावून टाकायचं. S1 ऑब्जेक्ट बनवून प्रोग्राम करून टाकायचं. जर पॉइंटरचा असेल तर ते कसं ओळखायचं? क्वेश्चन मध्ये काय येणार? बाय युझिंग पॉइंटर. त्याची टेन्शन घेऊ नका, मी पुढच्या IMP लेक्चर्स मध्ये तुम्हाला सांगून देईन कसा कसा प्रश्न पडतो. आता तुम्ही फक्त एवढं बघा की स्ट्रक्चर काय राहतं, पॉइंटर सोबत कसा वापरला जातो स्ट्रक्चरला. वी कॅन डिक्लेअर पॉइंटर टू होल स्ट्रक्चर. ह्या स्ट्रक्चरला पॉइंटर बनवू शकतो आपण. कसं? डायरेक्ट ऑब्जेक्टलाच पॉइंटर बनवलं तर स्ट्रक्चरला पॉइंटर थ्रू ऍक्सेस करू शकतो, पूर्ण स्ट्रक्चरला.
वी कॅन ऍक्सेस ऑल मेंबर्स ऑफ स्ट्रक्चर बाय युझिंग पॉइंटर. सगळे मेंबर्स रोल नंबर नेम मार्क्स पॉइंटरचा वापर करून ऍक्सेस करू शकतो आता आपण. का म्हणून? कारण की इथं पॉइंटर डिक्लेअर केलाय म्हणून. कसं ऍक्सेस करू शकतो? तिथं एक स्पेशल ऑपरेटर वापरावं लागते मित्रांनो, ऍरो ऑपरेटर. याला काय म्हणतात? ऍरो ऑपरेटर. बघा कसा दिसतो हा, असा दिसतो. याला ऍरो ऑपरेटर म्हणलं जातं मित्रांनो. असा दिसतो तो ऍरो ऑपरेटर. ऍरो ऑपरेटर इज यूज टू ऍक्सेस मेंबर ऑफ स्ट्रक्चर. ऍरो ऑपरेटर इज यूज टू ऍक्सेस मेंबर ऑफ स्ट्रक्चर. स्ट्रक्चरचे मेंबर्स ऍक्सेस करण्यासाठी ऍरो ऑपरेटर वापरला जातो मित्रांनो. इथपर्यंत तुम्हाला समजलं स्ट्रक्चरचे मेंबर्स ऍक्सेस करताना. मित्रांनो नुसतं स्ट्रक्चर जेव्हा बघितलं होतं आपण, स्ट्रक्चर नुसतं बघितलं होतं तेव्हा मी स्ट्रक्चरचे मेंबर कसे ऍक्सेस करीत होतो? ऑब्जेक्ट नेम डॉट ऑपरेटर आणि त्याचं हे व्हेरिएबल नेम असं ऍक्सेस करीत होतो का नाही? कसं करीत होतो हे पहा, इथं ऍक्सेस करून दाखवतो. आता मला इथं डिस्प्ले करायचं आहे, इथं डिस्प्ले करायचं आहे, तर मी काय करीत होतो? इथं डॉट ऑपरेटर वापरत होतो, डॉट, आणि इथं ऑब्जेक्ट नेम, ऑब्जेक्ट काय आहे? पी आहे. सपोज पी ऑब्जेक्ट आहे, S1 घेऊया चला, S1 डॉट नेम थ्रू असा ऍक्सेस करीत होतो. तुम्हाला आठवत आहे ना, याच्या आधीचे लेक्चर्स घेतले त्यामध्ये तुम्हाला आठवाय पाहिजे. S1 डॉट नेम थ्रू असा ऍक्सेस करत होतो. पण पॉइंटरला असा ऍक्सेस करायचं म्हणतं का डॉट ऑपरेटरने? तर नाही मित्रांनो, इथं तुम्हाला ऍरो ऑपरेटर वापरावं लागते. मग पॉइंटरचा व्हेरिएबल घ्यायचा, तिथं ऍरो ऑपरेटर वापरायचा, असा ऍरो ऑपरेटर वापरायचा, लेस दॅन साईन देऊन त्याच्या पुढे त्याच्या मागे मायनस लावायचं, त्याला ऍरो ऑपरेटर म्हणतात. मग काय करत आहे? हा पॉइंटर या नेमला पॉइंट करत आहे, याचा असा अर्थ होतो. हा पॉइंटर या रोल नंबरला पॉइंट करीत आहे, हा पॉइंटर या मार्क्सला पॉइंट करीत आहे. ह्याचं ऍरो ऑपरेटरला पॉइंटर ऑपरेटर सुद्धा म्हणलं जातं मित्रांनो. असं आता इथं काय केलंय, युजर कडून तिन्ही घेतलेले आहेत, रोल नंबर, नेम आणि मार्क्स, आणि इथं तिन्ही आउटपुटला डिस्प्ले केलेला आहे. मग आउटपुटला काय येईल? युजरनी सपोज 101 रोल नंबर टाकला, जेम्स नेम टाकला आणि 91 मार्क्स टाकले, सेम तसंच आउटपुटला येऊन जाईल मित्रांनो. हे आहे त्याची खासियत पॉइंटरची. डायरेक्ट स्ट्रक्चरचा वापर करून करू शकलो असलो काय, S1 नावाचा ऑब्जेक्ट बनवून, हो तसं सुद्धा करू शकतो असो. पण इथं क्वेश्चन मध्ये तुम्हाला स्पेशली मेन्शन केलेलं राहते बाय युझिंग पॉइंटर. बाय युझिंग पॉइंटर म्हणलं की असं करायचं, असं करायचं. आणि मित्रांनो जर तुम्हाला काहीच म्हणलं नाही, सपोज काहीच म्हणलं नाही, तुम्हाला पॉइंटरचा यूज करून करा म्हणलं नाही किंवा काहीच म्हणलं नाही, तर तुम्ही डायरेक्ट S1 नावाचा ऑब्जेक्ट बनवून S1 डॉट व्हेरिएबल नेम तुम्ही टाकून ऍक्सेस करू शकता आणि डिस्प्ले करू शकता. इथपर्यंत तुम्हाला समजलं? तसंच सेम स्ट्रक्चर कसा बनवतो? स्ट्रक्चर नेम ओपनिंग क्लोजिंग करली ब्रेसेस लिस्ट ऑफ व्हेरिएबल्स असं तुम्ही बनवू शकतो. इथं लिस्ट ऑफ व्हेरिएबल्स राहणार इंटिजर फ्लोट कॅरेक्टर. इथं तुम्ही डिक्लेअर करू शकता, इथं तुम्ही डिक्लेअर करू शकता स्ट्रक्चर नेम पीटीआर व्हेरिएबल असं बनवायचं. स्ट्रक्चर नेम पीटीआर व्हेरिएबल काय? स्टार पी नावाचा पीटीआर व्हेरिएबल बनेला. तर चला तर मग मित्रांनो आता मी तुम्हाला हा प्रोग्राम करून दाखवतो. मित्रांनो हे प्रोग्राम करायच्या आधी मी तुम्हाला काय करतो, लिमिटेशन्स तुम्हाला एकदा सांगून देतो. आता हा प्रोग्राम तर तुम्हाला करायचाच आहे. हा प्रोग्राम तर आपल्याला करायचाच आहे. तर त्याआधी ऑनलाईन कंपायलर वरती जाण्याआधी मी काय करतो, तुम्हाला एकदा लिमिटेशन्स सांगून देतो पॉइंटरच्या. त्या लिमिटेशन्स नंतर आपण प्रोग्राम बघूया. आपल्याला आउटपुट कळालं, तुम्हाला असं एंटर केलं की सेम त्या आउटपुटला असं येऊन जाईल. आता लिमिटेशन्स ऑफ पॉइंटर काय राहतात? लिमिटेशन्स कमतरता म्हणजे लिमिटेशन्सला तुम्ही काय म्हणू शकता? डिसएडव्हान्टेजेस सुद्धा म्हणू शकता. त्याचे लिमिटेशन्स आहेत पॉइंटरचे, ते काय आहे ते बघू. पॉइंटर आर डिफिकल्ट टू अंडरस्टँड. पॉइंटर काय राहतं? डिफिकल्ट टू अंडरस्टँड वेन दे आर यूज विथ फंक्शन ऑर स्ट्रक्चर ऑर ॲरे एक्सेट्रा. हा त्याच्या लिमिटेशन्स आहेत. काय नाही, एक डिसएडव्हान्टेज म्हणून समजून घ्या. ऍडव्हान्टेज ऑफ पॉइंटर तर मी तुम्हाला दिलते याच्या आधीच्या लेक्चर्स मध्ये, पहिल्या का दुसऱ्या लेक्चर्समध्ये दुसऱ्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला ऍडव्हान्टेजेस ऑफ पॉइंटर दिले. आता ह्याच्यात डिसएडव्हान्टेज देत आहे. 2-2 मार्कासाठी आलं तर लिहून टाकायचं, नाही आलं तर नाही लिहून टाकायचं. नुसत्या पॉइंटरचे जर तुम्हाला डेफिनेशन लिहायला सांगितले, जर तुम्हाला 4 मार्काला डेफिनेशन आली तर त्याच्यात तुम्ही लिमिटेशन्स, फीचर्स, ऍडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज हे सर्व ऍड करू शकता, जेणेकरून तुमचा आन्सर मोठा दिसेल. एखादा एक्झाम्पल ऍड करायचं, एक्झाम्पल म्हणजे काय, प्रोग्राम ऍड करायचा, जेणेकरून तुमचा मोठा आन्सर दिसेल आणि ते 4 मार्काचा आन्सर बनेल आणि तुम्हाला तिथे 4ला 4 मार्क फुल मार्क तुम्हाला एक्झाम मध्ये मिळून जातील. हे तुम्हाला वाक्य समजलं काय आहे? पॉइंटर डिफिकल्ट आहे यूज करताना. कुणासोबत यूज करताना? फंक्शन्स, स्ट्रक्चर्स आणि ॲरे सोबत यूज करताना. डिफिकल्ट तर नाही आहे मित्रांनो, पण ही लाईन सूट करते पॉइंटरला. इफ इनकरेक्ट व्हॅल्यू प्रेझेंट इन पॉइंटर देन इट विल गिव्ह रॉंग रिझल्ट. इनकरेक्ट व्हॅल्यू म्हणजे काय? जर तुम्ही
पॉइंटरची व्हॅल्यू सपोज आता इथं पहा मेमरी ऍड्रेस आहे या ए ऑफ 0 चा मेमरी ऍड्रेस आहे 100. सपोज त्या पॉइंटर मध्ये तुम्ही मेमरी ऍड्रेस तुमचा देताना चुकला 101 झाला तर इनकरेक्ट मेमरी ऍड्रेस इनकरेक्ट व्हॅल्यूला रिप्रेझेंट करतो. म्हणजे काय, हा मेमरी ऍड्रेस 101 कशाला रिप्रेझेंट करणार, कशालाच रिप्रेझेंट करणार नाही. का म्हणून, कारण की 100च ह्याला रिप्रेझेंट करणार ना या ए ऑफ 0च्या इंडेक्सला. 101 काय करणार, रिप्रेझेंट करणार नाही. मग त्याची लिमिटेशन्स काय होणार तिथं, मग त्याचे लिमिटेशन्स राहणार ना. पॉइंटर काय करणार, इनकरेक्ट व्हॅल्यू जर प्रेझेंट असेल पॉइंटर मध्ये म्हणजे काय, त्याचा मेमरी ऍड्रेस जर इनकरेक्ट असेल, या पॉइंटरचा मेमरी ऍड्रेस जर इनकरेक्ट असेल तर त्याची व्हॅल्यू सुद्धा तो रॉंग दाखवून, त्याचा रिझल्ट रॉंग दाखवून तो. इफ रॉंग लोकेशन प्रेझेंट इन पॉइंटर देन इट विल डिस्प्ले गार्बेज व्हॅल्यू. रॉंग लोकेशन दिली, रॉंग लोकेशन म्हणजे काय, आता सपोज तिथंच जातो परत, हे पहा आता मला ही व्हॅल्यू पाहिजे 40 व्हॅल्यू, मग मी लोकेशन कोणती देणार 106. सपोज मी दिली त्याला 1012 या पीटीआरला 10 नाही 1112 दिली, 1112 दिली मी त्याला लोकेशन. तर मला इथं 1112 वरती कोणती व्हॅल्यू, 118 वरती तर 50 व्हॅल्यू, 1112 वरती कोणती व्हॅल्यू ती कशी कळणार मला. तर ती कशी कळणार ते तुम्हाला मी एकदा सांगितलं होतं. गॅर्बेज व्हॅल्यू कशी काढायच्या ते तिथं बघून घ्या तुम्ही. काय केलं तर आपण पर्सेंट पी यूज करून आपण गार्बेज व्हॅल्यू डिस्प्ले केल्या. तर ते लेक्चर वाला बघून घ्या आपलं. पर्सेंट पी यूज करून गार्बेज व्हॅल्यू कशा डिस्प्ले केल्या ते गार्बेज व्हॅल्यूचं पीजीटेक अकॅडमीवरती जाऊन सी लँग्वेजचं लेक्चर बघून घ्या. तर मित्रांनो आता मी ही मेमरी ऍड्रेस या पीटीआर वरती टाकला आणि जेव्हा स्टार पीटीआर डिस्प्ले केला तेव्हा मला काय भेटेल, गार्बेज व्हॅल्यू या 112 वरती स्टोअर झालेली गार्बेज व्हॅल्यू मला भेटेल. म्हणजे गार्बेज व्हॅल्यू म्हणजे कोणती पण व्हॅल्यू असू शकते, ती गार्बेज व्हॅल्यू मला आउटपुटला भेटून जाईल. असा या लाईनीचा अर्थ होतो. इफ पॉइंटर जर फेल झाला देन रीडिंग ऑर रायटिंग मेमरी ऑपरेशन्स फेल्स. म्हणजे काय, जर सपोज पॉइंटर जर फेल झाला तर तुमचं याच्यामध्ये टाकायच्या व्हॅल्यूज रायटिंग म्हणजे काय, HELLOW ही राईट करत आहेत ना तुम्ही पॉइंटरमध्ये स्टोअर करीत आहे. पॉइंटर जर तुमचा चुकला तर हे स्टोअर करू शकतो का नाही, डिस्प्ले करू शकतो का नाही, हे दोन्ही तुमचं होणार नाही जर पॉइंटरच तुमचा चुकला तर. हे पॉइंटर्सच्या लिमिटेशन्स आहेत मित्रांनो, हे तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगितल्या. 2-3 तुमच्या आगाव ऍड करा, 2-3 तुम्ही ऑनलाईन घ्या, ChatGPT कडून घ्या किंवा एल्स तुम्ही कोण्या पण वेबसाईट कडून घ्या, जे तुम्हाला सोप्या वाटतील त्या लिहा. बस आहेत 4, 2 मार्कासाठी 4 बस आहेत. आता आपण बघूया प्रोग्राम. हा स्ट्रक्चरचा प्रोग्राम मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. चला आता आपल्या ऑनलाईन कंपायलरवरती लेट्स गो. तर मित्रांनो आता आपल्याला पहिली गोष्ट काय करायचं आहे, एक स्ट्रक्चर बनवायचं आहे. स्ट्रक्चर कसा बनवते, STRUCT स्ट्रक्ट कीवर्ड वापरायचा. पहिल्यांदा स्ट्रक्ट कीवर्ड वापरायचा STRUCT स्ट्रक्ट. त्यानंतर स्ट्रक्चर नेम काय लिहूया, सेम तो जो प्रोग्राम होता तेच घेऊया. स्टुडंट STUDENT स्टुडंट. स्ट्रक्चर नेम काय दिला आहे, स्टुडंट. आणि काय केलं आहे, स्टार पीटीआर करूया आपण. तिथं पी डिस्प्ले केलं आपण सॉरी इथं डायरेक्ट स्ट्रक्चरच बनवायचं, डिस्प्ले करताना खाली डिस्प्ले करायचं. स्ट्रक्चर बनवलं त्यानंतर आपण काय करणार, या स्ट्रक्चर मध्ये आपण ते मेंबर्स डिक्लेअर करणार. स्ट्रक्चरचे मेंबर्स कोणकोणते असणार आहेत, इंटिजर, रोल नंबर, कॅर, नेम काय राहणार, ऍरे राहणार. म्हणून त्याला काय देणार आपण, साईज देऊन टाकणार. 10 पर्यंत लेटरची स्टोअर होणारी साईज आपण देऊन टाकली. काय केलं आहे, फ्लोट, मार्क्ससाठी फ्लोट घेतलाय. कारण की फ्लोट घेतला म्हणजे काय झालं, पर्सेंटेज मध्ये राहतात ना, पॉईंट मध्ये व्हॅल्यू राहिली की आपण फ्लोट घेतो, हे तर सर्वांना माहिती. आता तिन्ही डिक्लेअर झाले, इंटिजर, फ्लोट, कॅप तिन्ही डिक्लेअर झाले. इथपर्यंत तुम्हाला समजलं मित्रांनो.
आता इथपर्यंत तुम्हाला समजलं मित्रांनो. आता आपण काय करूया, पुढचा प्रोग्राम घेऊया. आता स्ट्रक्चर डिक्लेअर करायचं. स्ट्रक्चर डिक्लेअर कसं करणार, सेम तसं स्ट्रक्चर नेम स्ट्रक्ट, हे पहा स्ट्रक्चर नेम काय आहे, सी टी स्ट्रक्चर नेम काय आहे, स्टुडंट, STU स्टुडंट. आणि पॉइंटर व्हेरिएबल डिक्लेअर करायचे इथं स्टार पीटीआर करूया. नुसता पी देऊन जरा कन्फ्युजन होईल म्हणून स्टार पीटीआर दिलं, म्हणजे काय पॉइंटर से रिलेटेड आहे ना म्हणून. प्रिंट एफ फंक्शन दिला. प्रिंट एफ फंक्शन मध्ये मी काय करत आहे, युजरला मेसेज देत आहे किंवा तू एंटर कर व्हॅल्यू, एंटर रोल नंबर, एंटर रोल नंबर. काय स्टुडंटला मेसेज देत आहे एंटर रोल नंबर म्हणून. मी म्हणजे स्टुडंट काय करेन, रोल नंबर एंटर करेन. मग ते रोल नंबर एंटर केलेला स्कॅन एफ थ्रू मला स्कॅन करून घ्यायचा आहे रोल नंबर कशात मी स्कॅन करीन, रोल नंबर %d मध्ये स्कॅन करेन. %d मध्ये का मग, %d काय आहे, इंटिजर टाईपचा डाटा टाईपसाठी %d वापरतात. मग इथे काय करणार, ऍड्रेस ऑफ PTR कशावरती, ऍड्रेस ऑफ पीटीआर वरती. पण पीटीआर वरती कशावरती म्हणजे काय, पीटीआर नावाच्या स्ट्रक्चर वरती, स्टुडंट स्ट्रक्चर वरती. पण पीटीआर नावाच्या स्टुडंट स्ट्रक्चर वरती कशावरती म्हणजे काय, या रोल नंबर वरती. मग तिथे काय करायचं आपल्याला, असा हा ॲरो ऑपरेटर वापरायचा आणि रोल नंबर लिहायचं. व्हेरिएबलचं नाव, ह्या व्हेरिएबलचं नाव रोल ROLL नम, रोल नम असं लिहायचं. म्हणजे काय होईल मित्रांनो माहिती का, हे युजरनी जी व्हॅल्यू एंटर केलेली आहे ती याच्या ऍड्रेस वरती स्टोअर होईल, रोल नंबर वरती स्टोअर होईल. होप की तुम्हाला समजलं असेल. आता मग काय करणार, सेम मला रोल नंबर साठी झालं. आता मी काय करणार, ह्याला कॉपी पेस्ट करतो आणि डायरेक्ट कॉपी पेस्ट केला. आता ह्याला जरा अरेंज करतो बरोबर. आता मित्रांनो रोल नंबर साठी झालं, एंटर रोल नंबर झालं, एंटर नेम दुसऱ्यांदी काय नेम एंटर करणार, ते कशावरती टाकणार, सेम. एकदा तुम्ही एक वाक्य लिहिलं, फक्त कॉपी पेस्ट करायची गरज आहे. एक्झाम मध्ये तुम्ही एकदा थोडस पाठ केला प्रोग्राम, तर बाकीचा प्रोग्राम तुम्हाला मनाने लिहिण्यासारखा प्रोग्राम आहे, पाठ करण्यासारखे प्रोग्राम नाहीत. म्हणजे प्रोग्राम तर पाठ करायचेच नसतात. पहिली गोष्ट, प्रोग्राम हे तुम्हाला मनानेच लिहायचे असतात. पण प्रोग्राम तुम्ही पाठ करून गेले तर तुमची चूक होणारच मित्रांनो. मार्क्स, प्रोग्राम हे मनाने लिहायचे राहतात, लॉजिक मनाने तयार करायचं. म्हणजे कमीत कमी तुम्हाला समजलं तर पाहिजे मित्रांनो की प्रोग्राम असा इथं रन होत आहे, असं करीत आहे. त्यानंतर आपण एक प्रिंट एफ फंक्शन वापरून एक लाईन वळूया मध्ये. लाईन कशी वळायची मित्रांनो, अशी वळायची. हे पहा मी कशी वळत आहे, अशी लाईन वळत आहे. डायरेक्ट इक्वल टू ह्याच्यात टाकून देत आहे, जेणेकरून काय होईल, लाईन वळली जाईल मित्रांनो, लाईन वळली जाईल. या दोन्ही मध्ये, या पहिल्या ह्याच्यामध्ये एंटर मध्ये आणि ह्याच्या नंतरच्या ह्याच्यामध्ये लाईन वळली जाईल. आता ह्याच्या नंतरच्या ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, सेम हेच, पण आता ह्या बरेच काय करायचं आहे, डिस्प्ले करायचं आहे. म्हणजे या बरेच काय करायचं आहे, नुसतं प्रिंट एफ फंक्शन वापरायचं आहे. म्हणजे काय करणार मी, प्रिंट एफ फंक्शन वापरणार, प्रिंट एफ फंक्शन वापरणार. आता यामध्ये मित्रांनो इथं लक्ष देऊन बघा, /n वापरायचंय प्रत्येक ह्याच्या /n वापरायचंय. मी वर सुद्धा वापरलाय, इथं सुद्धा प्रत्येक ह्याच्या /n वापरायचंय. आता पहिल्यांदा मला काय प्रिंट करायचं, रोल नंबर ROLL, रोल नंबर काय राहणार आहे, ती डिस्प्ले करून टाकायचं. रोल नंबर कशा डिस्प्ले होणार आहे, %d मध्ये. मग %d करायचं, कसं डिस्प्ले करायचं, कॉमा करून डिस्प्ले कसं करणार, पीटीआर पॉइंटर लिहायचं. त्याला पॉइंट कसं करायचं माहिती का, कॉमा देऊन पॉइंट कसं करणार, असं
एरो ऑपरेटर वापरून रोल नंबर ROLL हा व्हेरिएबल असा तिथं टाईप करून टाकायचा एरो ऑपरेटर वापरून. सिंपल आहे. सिंपल मित्रांनो काय करायचंय, S1 डॉट ऑपरेटर वापरत होतं, S1 डॉट ऑपरेटर सिंपल तसंच PTR पॉइंटर व्हेरिएबल एरो ऑपरेटर वापरायचा आणि व्हेरिएबल नेम सेम आहे, व्हेरिएबल नेम तसंच टाकून द्यायचं मित्रांनो. ही लाईन तुम्हाला समजली. आता सेम मी काय करत आहे, कॉपी पेस्ट करून घेत आहे. रोल नंबर झालं. आता दुसरं काय आहे, नेम. आता तिसरं काय आहे, मार्क्स. आता मित्रांनो नेम कशामध्ये स्टोर आहे, %S वरती करणार, कारण का स्ट्रिंग आहे ना. %C वरती सुद्धा जमलं असतं, कारण का कॅरेक्टर आहे ना. %C करून टाकूया. तुम्ही आधीच कन्फ्युज होतात. %C बी जमते आणि %S बी जमते. बघूया, जर नाही जमलं तर चेंज करता येईल. एवढा काही विषय नसतोय मित्रांनो, एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही. प्रोग्रामिंग म्हणजे चेंजेस करीत बघावं लागते. प्रत्येक लॉजिक, प्रत्येक टेस्ट बघावं लागते आपल्याला. प्रत्येक रिदम रन करून बघावं लागते. हे केल्याने काय होतं, ते केल्याने काय होतं, ते सर्व बघावं लागते मित्रांनो. मार्क्स एंटर केला, मार्क्स. आता मित्रांनो जेव्हा मी आउटपुटला बघीन तेव्हा मला हे एंटर करा म्हणून विचारलं जाईल. मग मी जे एंटर करेन तेच मला आउटपुटला येईल, तेव्हा माझा प्रोग्राम सक्सेसफुली रन होईल. इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता पहा मित्रांनो, एरर आलेला आहे. टेन्शन घेऊ नका. आता मित्रांनो सिम्पली बघत चला, एरर काय आलेला आहे. स्ट्रक्ट स्टुडंट काय म्हणत आहे, अननोन टाईप ऑफ नेम स्ट्रक्ट. डिड यू मीन स्ट्रक्ट. पहा स्ट्रक्टची स्पेलिंग चुकलेली आहे. STRUCT. स्पेलिंग म्हणजे काय हा इथं स्मॉल मध्ये आहे आणि इथं आपण काय लिहिलंय, बिग मध्ये लिहिलेलं आहे. ते आपला गोळ झालेला आहे. पहा पहिलं एरर काय आपलं, इथं बिग मध्ये लिहिलेलं आहे, पण इथं स्ट्रक्चर कशामध्ये, स्मॉल मध्ये डिक्लेअर करा. इथं सुद्धा स्मॉल मध्ये डिक्लेअर करा. एवढी छोटी सुद्धा मिस्टेक, अप्पर केस आणि लोअर केस म्हणजे कॅपिटल आणि स्मॉल यांची असली सुद्धा मिस्टेक हे कॅच करतो. आता पहा मित्रांनो, मला कसं कळालं बरं ते एरर आहे म्हणून तिथं, कारण की मित्रांनो की माझं एवढा एक्सपिरियन्स आहे की मी एरर कुठं आला आहे ते मी एरर लगेच सांगू शकतो की एरर इथं आलेला आहे आणि त्याच ठिकाणी जाऊन मी ते चेंजेस करू शकतो. एवढा एक्सपिरियन्स तुम्हाला आला पाहिजे. प्रोग्राम सातत्याने करत चला, प्रोग्राम वर लक्ष देत चला, हँड रन करीत चला. कुठं काय होईल, कसं होईल ते बघित चला. लॉजिक आपलं बिल्ड करीत चला, जेणेकरून तुम्हाला सुद्धा माझ्यासाठी अनालिसिस करता येईल. प्रोग्राम मध्ये कुठे एरर राहिलाय, कसं सॉल्व्ह करायचं ते सुद्धा कळता आलं पाहिजे. चला तर आता आपण प्रोग्राम तर रन केलेला आहे, बघूया. आता रन केला प्रोग्राम, एंटर रोल नंबर म्हणत आहे. मग मी रोल नंबर काय करत आहे, 3341 टाकत आहे. 3341 टाकला. नेम काय टाकत आहे, नेम काय टाकू मी, चला तर नेम काय टाकू, श्याम नेम टाकलं मी. पहा मित्रांनो, आता नेम माझा आलं नाही. का म्हणून आलं नाही, कारण की मी इथं %C डिस्प्ले केलं आणि माझं मार्क्स सुद्धा विचारायला आलं नाही. का म्हणून आलं नाही ते सुद्धा बघून घेऊया. चला, नेम सुद्धा आलं नाही, मार्क्स सुद्धा आलं नाही, तर ते बघूया मित्रांनो. कुठं एरर दिसत आहे आता तुम्हाला बघा. नेम आलाय, मार्क आला नाही. मग काय झालं, PTR नेम कशावरती घेतला आहे, इथं आपण %D वरती कसा घेतला आहे, %D वरती इंटिजर व्हॅल्यू घेत आहेत. %D वरती नेम कसा घेतला, मग इथं %C करा. इथं काय मार्क्स कशात घेतला आहे, फ्लोट मध्ये, मग %F करा. इथं सुद्धा %C%F बरोबर आहे. आता रन करून बघा बरं मित्रांनो, आता आपलं बरोबर यायला पाहिजे. 3341. पहा मित्रांनो, इथं नेम एंटर केला का नाही, म्हणजे काय झालं मित्रांनो, %C जमणार नाही. इथं का म्हणून %C जर केला असता आपण तर मग एकच कॅरेक्टर स्टोअर झाला असता. पण %S केल्याने काय होणार, मल्टिपल कॅरेक्टर स्टोअर होणार. पहा इथं प्रोग्राम स्टॉप करा म्हणत आहे, तो जो रन होईल आहे ते. आता मी एडिट करू शकतो. आता मला %S करावं लागणार. आता मित्रांनो तुम्हाला समजेल ना %C आणि %S चा डिफरन्स काय राहते. %C म्हणजे एकच कॅरेक्टर स्टोअर होऊ शकतो त्या कॅरेक्टर मध्ये, आणि %S मध्ये एक पूर्ण स्ट्रिंग
हे 10 मध्ये जेवढी पण वाक्य असतील SHAM श्याम जे एंटर केलं तर पूर्ण श्याम एंटर होऊन जाईल आणि स्टोअर होऊन जाईल. इथपर्यंत तुम्हाला समजेल. आता परत रन करूया. जसा जसा एरर येईल तसं तसं सॉल्व्ह करून दाखविला आहे मी मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला काहीही डाऊट राहू नये. SHAM श्याम. आता पहा मित्रांनो, मार्क्स एंटर करायला सांगितलं आहे. मार्क्स किती टाकूया? 90 मार्क टाकूया. 90.54 टाकूया. आता मी एंटर दाबलं मित्रांनो तर मला आउटपुटला सर्व येऊन जाईल. पहा मित्रांनो, आउटपुटला आलं का बरोबर? रोल नंबर काय आहे? काय टाकलं होतं आपण? 3314. नाव काय टाकलं होतं? श्याम. मार्क्स काय टाकले होते? 90.54. ऍज इट इज आलेला आहे मित्रांनो. पहा मित्रांनो, एरर सॉल्व्ह करून दाखविले मी तुम्हाला या प्रोग्राम मध्ये आलेले. कसे कसे एरर्स फाइंड आउट करायचे, कसं कसं ह्या पॉइंटर ऑपरेटर वापरायचा, पॉइंटर ऑपरेटर स्ट्रक्चर सोबत कसा वापरायचा. मी जर मी इथं डिक्लेअर केला नसता तर मला इथं डिक्लेअर करावा लागला असता स्टार PTR असा म्हणून मला डिक्लेअर करावा लागला असता जर मी इथं डिक्लेअर केला नसता. सेम S1 जर मी इथं डिक्लेअर केला नसता तर मला इथं डिक्लेअर करावा लागला असता. इथं डिक्लेअर केला असता तर मला इथं डिक्लेअर करावा लागला असता. केला नसता तर इथं करावं लागला असता. समजलं? कुठं ना कुठं तुम्हाला डिक्लेअर तर करावं लागेल. फक्त युझिंग पॉइंटर म्हणलं, स्ट्रक्चर युझिंग पॉइंटर म्हणलं तर मग तुम्हाला पॉइंटर व्हेरिएबल तिथं डिक्लेअर करावं लागेल. आणि पॉइंटर थ्रू कसं ऍक्सेस करायचं? असं ॲरो ऑपरेटर वापरून त्याला एक्सेप्ट करायचं युजर कडून आणि त्याला डिस्प्ले करायचं ॲरो ऑपरेटरच वापरून. डॉट ऑपरेटर वापरून कसं एक्सेप्ट करत होतो आणि डॉट ऑपरेटर वापरून कसं डिस्प्ले करत होतो तसंच ॲरो ऑपरेटर वापरून एक्सेप्ट करायचं, ॲरो ऑपरेटर वापरून डिस्प्ले करायचं. संपूर्ण तुम्हाला नॉलेज दिलेलं आहे मी या बाबतीतचं. आता होप की तुम्हाला आपलं लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. फ्री लेक्चर्स देत आहे मी आणि इथून पुढे सुद्धा देत राहणार आहे जर तुमचा सपोर्ट असला तर. सपोर्ट म्हणजे कसं, तुम्ही जर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले लेक्चर शेअर करीत राहिला, जर जास्तीत जास्त लोकांचा प्रतिसाद मला मिळाला तर मग मी पुढे घेण्याचा विचार करीन. नसता मग मी इथंच क्विट करीन मित्रांनो. आता तुम्हीच माझी ही जिद्द जागृत करू शकतो, म्हणजे जागृत ठेवू शकतो. तर आता मित्रांनो, तुम्हाला मराठी बस झाली, आता शुद्ध मराठी बस झाली. आता आपण आपल्या रेग्युलर मराठीमध्ये येऊया. होप की तुम्हाला आपलं आजचं लेक्चर समजलं असेल आणि यानंतरच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला IMP क्वेश्चन सांगणार आहे. या युनिटवरचे ते लेक्चर बघून घ्या. होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. बाय बाय.